नमस्कार, मी निलेश विश्राम राहटे, माहिती अधिकार कार्यकर्ता, मुख्य संपर्क प्रमुख आणि पत्रकार. रत्नागिरी तालुका जिल्ह्यामधील वाटत मिरवणे ग्रामपंचायतमध्ये एक शौचालय भ्रष्टाचार झाला होता 2014-19च्या दरम्यान. त्या भ्रष्टाचाराबाबत आज 3 वर्ष मी पाठपुरावा करतोय तक्रारीबाबत की संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध शासन परिपत्रकानुसार कारवाई करण्यात यावी. संबंधित अधिकाऱ्यांना अजूनपर्यंत काय कारवाई करायची हे माहिती पडत नाही की ते जाणून बुजून त्या गोष्टी करत आहेत ते समजत नाहीये की ते भ्रष्टाचारांना अजून प्रोत्साहन देत आहेत. हे 3 वर्षामध्ये तरी त्याच्यामध्ये जाणवते मला. त्यांना भ्रष्टाचारावरती इंटरेस्ट जास्त असेल किंवा सामान्य नागरिकांवरती इंटरेस्ट कमी झाला असेल हा एक विषय असू शकतो त्यांच्यामध्ये. संबंधित मी 2023मध्ये तक्रार नोंद केली होती. त्यावरती 1-1.5 महिन्यांनी चौकशी लागली. चौकशीमध्ये साधारण एक आपलं सांगायचं म्हणून एक थोडक्यात चौकशी करतात सामान्य नागरिकाला बरं वाटावं म्हणून त्या पद्धतीनेच झाली होती. पण त्याचा प्रत्यक्ष मी फॉलोअप जेव्हा घ्यायला लागलो त्या फॉलोअपमध्ये अशा गोष्टी परत एक निष्पन्न व्हायला लागल्या. एक फॉलोअपमध्ये असं 25/4/2024चा बीडीओनी उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अहवाल पाठवला होता. त्या अहवालामध्ये त्यांनी पूर्ण विवरण दिले. 4 पेजचं हे येते. त्याच्यामध्ये ग्रामपंचायत वाटप सन 2014-15 ते 19-20 या कालावधीमध्ये वैयक्तिक शौचालय अनुदान पोटी एकूण 244 लाभार्थ्यांची रक्कम ₹27,80,000 देण्यात आली होती आणि संबंधित ही रक्कम 15,36,000 लाभार्थ्यांना वैयक्तिक बँक खात्यामध्ये भरणा करण्यात आली असून उर्वरित रक्कम 12,44,000 ग्रामपंचायतीकडे लाभार्थ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यात जमा करण्यासाठी देण्यात आली होती. त्याच्यामध्ये पण थोडेफार काही लोकांचे ते अजूनपर्यंत त्यांना पेमेंट दिलेलं नाही. त्यांचं काय वैयक्तिक काय पेपर किंवा आणखीन काय असेल पुरावे ते माहिती नाही. पण त्यांना ते अजूनपर्यंत काही लोकांना त्यातले एक 10-7-8 जणांना तरी त्यातली मदत अशी भेटली नाही. त्याच्यामध्ये त्या अहवालामध्ये तसं त्यांनी सादर केलेलं आहे. पण आज 3 वर्ष होऊन 2014 ते 19मध्ये ते झालीच नाही. आज 3 वर्ष पाठपुरावा करून सुद्धा त्यांना झाली नाही. पण याच्यामध्ये गरजू गरीब लोक यांना डावलून आज तिथे सरपंच, तत्कालीन सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्य, शिपाई जे रोजगार सेवक होते त्यांच्या घरामध्ये 2-2, 3-3 शौचालय, वडिलांच्या नावावर 2 शौचालय, बहिणीच्या नावावर 2 शौचालय, सरपंच यांच्या बायकोच्या नावावर शौचालय, ग्रामसेवक च्या नावावर 1 शौचालय बायकोच्या नावावरती आणि तत्कालीन उपसरपंच ज्यावेळी होते त्यांच्या एक बायकोच्या नावावरती शौचालय. असे लाभ घेतलेल्याची बिलं वगैरे मला संबंधित भेटली होती. तीच बिलं घेऊन त्याच्यावरती मी फॉलोअप घेऊन ती बिलं साधारण मला काढली. मी 244 लाभार्थींपैकी तेवढी एक बिलं भेटली मला. 200च्या आसपास बिलं भेटली मला. पण ती बिलं मी संबंधित बघितली असं ते बिलांवरती प्रत्येक बिलांवरती अशी 20 बिलं मला खाडाखोडची भेटली. जिथे आपण सण लिहिलेला असतो, जिथे सण लिहिलेला असतो कुठल्या शाळेत हे केलंय वगैरे योजनेचं वगैरे त्याबाबतचं, तिथे प्रत्येक बिलावरती खाडाखोड अशी 1-2 बिलं असली एक मान्य केलं असतं. गडबडीत होते किंवा काही सगळ्या गोष्टी होतात. लक्ष देणं गरजेचं आहे. ग्रामपंचायतीने अधिकारी चुकला असेल मान्य करतो. पण अशी प्रत्येकी 20 बिलं आहेत. याची 20 बिलं आहेत टोटली. या 20 बिलांमध्ये जाणून बुजून हे प्रकरण घडलेलं एवढं नक्की आहे. चुकून होऊ शकत नाही कारण 1-2 बिलं मागे चुकीची होऊ शकतात गडबडीमध्ये किंवा ग्रामसेवकावरती चार्ज जास्त असतात. सरपंचाला त्याबद्दल काय माहिती नसते. हे पण विषय आहेत बरोबर. पण त्याबद्दल ही 20 बिलं जी भेटलेली आहेत ती म्हणजे 2014-19मध्ये जी बिलं बनवण्यात आली होती ती बिलं पण बनवण्यात आलीत सगळी बिलं. 244 मध्ये 200 जी काही बिलं भेटली असतील 150-200 त्याच्यामध्ये सर्व बिलं ही जुन्या योजनेची बनवलेली आहेत. म्हणजे काँग्रेसकालीनची एक योजना होती निर्मल भारत योजना अंतर्गत वैयक्तिक शौचालय, त्या योजनेची सर्व बिलं बनवली आहेत. आणि जेव्हा मोदी सरकार 2014मध्ये आलं तेव्हा 2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या वेळी साधारण त्याचं नामकरण केलं होतं वैयक्तिक शौचालय निर्मल भारत योजना अंतर्गत. त्याचे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ग्रामीण शौचालय व शहरी शौचालय अशी योजना राबवण्यासाठी परिपत्रकं पण काढली होती. त्या परिपत्रकानुसार हे संबंधित 2014 नंतर इकडे वाटप झालेलं आहे सगळ्या ह्याच्यामध्ये ग्रामपंचायतीमध्ये किंवा संबंधित विभागामध्ये. पण आमच्यात ज्या ग्रामपंचायतीने जी कामं केली 2014, 15 आणि 19च्या दरम्यान जी कामं केलेली आहेत शौचालयाची त्याच्यामधलं एकही बिल हे स्वच्छ भारत अभियानांतर्गतलं नाही आहे. हे एक मुख्य त्याच्यामधलं एक हे आहे दस्तऐवज आहे. ऑडिट रिपोर्ट जे लेखापरीक्षक करतात त्या लेखापरीक्षकांनी त्याच्यावरती ऑडिट रिपोर्टमध्ये स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय घेतलेलं असं दाखवलं आहे. पण त्यांची जी बिलं बनवली आहेत ग्रामपंचायतीने ती वैयक्तिक शौचालय निर्मल योजना वैयक्तिक शौचालय ह्याबाबत बनवले आहेत. म्हणजे इथे सुद्धा कुठेतरी चूक झाली हे मान्य करू शकत नाही. हे सुद्धा जाणून बुजून झालेल्या गोष्टी आहेत. सरपंच यांच्या बायकोच्या नावावरती एक शौचालय आहे.
साधारण तुम्ही 1 महिना पकडा, त्याच्या दुसऱ्या महिन्यामध्ये का 2 दिवसांनी पुन्हा एक शौचालयाचं बिल त्यांनी बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये जर निवडणुका होतं तेव्हा सरपंच सदस्य यांना कंपल्सरी शौचालय लाभाचा किंवा शौचालय त्यांच्याकडे आहे दाखवणं त्यांना गरजेचं असतं. त्यानंतर त्यांना ते उभं राहण्याची परमिशन भेटते वगैरे, किंवा त्या निवडणूक आयोगाचे जे टर्म्स अँड कंडिशन आहेत त्याप्रमाणे प्रोसिजर होते. पण आज हे जे बिलं बघितल्यावरती आज तिथे कुठेतरी गरीब माणसांना डावलून ह्या लोकांनी फक्त आपला त्याच्यामध्ये पोट भरायचा कार्यक्रम बोलू शकतो आपण केला आहे थोडक्यात. आणि हा जो निधीवरून पास झाला होता त्याच्यावरती पण त्या GR प्रमाणे किंवा शासन परिपत्रकानुसार नियमानुसार संबंधित जो येणारा किंवा योजना राबवणारे हे नवीन जे शौचालय बांधणार आहेत त्यांना प्रोत्साहनपूर्व म्हणून एक लाभ द्यायचा होता त्यावेळी. पण इथे काय झालंय की ज्यांच्याकडे शौचालय आहेत, जुने कुठे मोडलेत, काय कसं आहे काय, तिथे सगळ्यांना त्यांनी शौचालय वाटप केलं आहे. स्वतःच्या घरामध्ये 2-2, 4-4 शौचालय घेतले आहेत. आपल्या फॅमिलीच्या घरामध्ये 4-4, 5-5 शौचालय दिलेले आहेत. आणि प्रत्येक नातेवाईक, मित्रपरिवार यांनाच फक्त ते शौचालय वाटण्यात आलेले जसं ते बिलांवरून दिसतं किंवा अभ्यासावरून मला तरी समजते. जिथे आपल्याला गरीब आणि गरजू लोकांना पाहिजे ते लोक तिथे नव्हते. पण सतत 1-3 वर्ष पाठपुरावा करून यामध्ये एक चांगली गोष्ट अशी झाली की त्या पाठपुराव्यामध्ये जे समिती नेमणूक झाली त्याच्यामध्ये पुन्हा मी सर्वे करून ग्रामपंचायतीच्या परिसरामध्ये पूर्ण सर्वे करून ज्यांच्याकडे शौचालय नव्हते त्यांना पण मी शौचालय आणून दिले. आणि त्यांना परत 3,000 रुपये नुकसान भरपाई, म्हणजे जर मला 2015मध्ये हा लोकांनी केलं होतं, आता 2015मध्ये त्यावेळी शौचालय किंवा कॉस्ट जी काय बनायची ती त्यावेळी महागाईप्रमाणे बरोबर होती, कमी होती. पण आता 2022, 23 किंवा 24मध्ये महागाई वाढल्यामुळे आज तो 12,000च्या शौचालयामध्ये खड्डा सुद्धा साधा मारून भेटत नाही किंवा त्याचं साधारण बॉक्स जरी बनवायचं म्हटलं तरी होत नाही या गोष्टीबाबत. तरी मी त्याबाबत ग्रामपंचायतीला, BDOना सर्वांना मी परमिशन घेऊन त्यांना एक नुकसान भरपाई 3,000 रुपये एक्स्ट्रा द्या. म्हणजे 12,000 रुपये तुमचं शासन देते ते आहेच आणि त्यावरती परत 3,000 रुपये एक्स्ट्रा द्या. पण त्याप्रमाणे आपल्या पत्राला उत्तर देऊन BDOने ते 3,000 रुपये मंजूर करून दिले आणि त्या लाभार्थ्यांना शौचालय वाटप करून त्याने 15,000 रुपये प्रत्येकाच्या अनुदानामध्ये दिले, बँक खात्यामध्ये जमा झाले. तरी ह्याबाबतचे 3 वर्ष मी सतत पाठपुरावा करतोय की शौचालय घोटाळा झालाय, शौचालय घोटाळा झालाय. त्यामध्ये अनियमितता झाली. अनियमिततामध्ये ग्रामसेवक जयकिशन आडे जे होते त्यावेळी कार्यरत, त्यांना त्याच्यावरती हे केलं, अहवालामध्ये पण त्यांनी दिलं होतं की त्यांनी त्याच्या स्वतःच्या फायद्यासाठी एवढी रक्कम उचलली. म्हणजे जी अपार झालेली रक्कम साधारण 5,77,000 अशी काहीतरी आहे अंदाजे, त्याप्रमाणे त्यांनी ते स्वतःच्या फायद्यासाठी ती उचलली असं त्याच्या अहवालामध्ये, एका BDOच्या अहवालामध्ये ते नमूद केलं आहे. पण ग्रामसेवकची वसुली ही आता साधारण 2023-24च्या दरम्यान झाली, 18 महिन्यांनी झाली. म्हणजे जेव्हा मी चौकशी लावली, चौकशीमध्ये तात्काळ 1 महिन्याने ती अपार रक्कम हे करून अमाऊंट ठरवून BDOने किंवा वरिष्ठांनी त्याची कारवाई महिन्याभरामध्ये त्यांची वसुली वगैरे सगळं चालू करणं गरजेचं होते, परिपत्रक सांगतं. पण आज 18 महिन्यानंतर त्यांची ती वसुली झाली आणि 18 महिन्यामध्ये त्यांना दर 25,000 रुपये हे त्यांच्या वेतनातून कमी होऊन आपल्या ग्रामपंचायत वाटप मिरवण्यामध्ये जमा होत आहेत आजपर्यंत. ह्याच्यामध्ये पण हे 18 महिन्यांनी होणं म्हणजे काय की मी जिथे हे पाठपुरावा करून शेवटीला त्यांनी ती मी वसुली चालू केली. पण त्याचं श्रेय सुद्धा पंचायत समिती घेते की आम्ही त्यांच्याकडून वसुली चालू केली आहे, त्यामुळे त्यांच्यावरती अनियमितता आले. फक्त त्याच्यावरती भ्रष्टाचार वगैरे किंवा आणखीन काही आरोप जे मी लावले आहेत ते अमान्य केले माझे. पण संबंधित झालेली ही बिलं, ही जी खाडाखोड झालेली बिलं, समजा हे बँक ऑफ महाराष्ट्राचं बिल आहे, बरोबर आहे. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये कशी लिस्ट देतात ग्रामपंचायत की आमच्या एवढ्या लोकांना लाभार्थ्यांना हे पैसे सोडायचे, त्याप्रमाणे हे एक बिल बनवलेलं आहे. साधारण 2,85,200 ह्या बिल आहे 2,85,200चं. त्याच्यावरती सुद्धा खाडाखोड केलेलं आहे. बघा 2015, 16 की 19 ते समजू शकत नाही आपण इथे, 2015, 16 की 19 ते समजू शकत नाही. अशी माझ्याकडे साधारण नाही म्हटलं तरी लाभार्थ्यांशी बँकेची अशी बिलं पकडून 20 बिलं आहेत. माणूस तर चुकतो, 1-2 बिलामध्ये चुकत असेल, पण ह्या 20 बिलांमध्ये चुकू शकत नाही. एकही बिल त्यांनी केलेले ते वैयक्तिक शौचालयाचे आहेत, नवीन शौचालयाची नाहीच आहेत बिलं त्याच्यामध्ये की स्वच्छ भारत अभियानांतर्गतचे आम्ही बिलं वाटलेत वगैरे काय. म्हणजे हा जाणून बुजून हा मोठा एक षडयंत्र करून याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला हा पण सिद्ध होतोय. हा सदर मी CEO रत्नागिरीतील कीर्तिकिरण पुजारी यांना सुद्धा दाखवला. प्रत्यक्ष मी त्यांना 28 तारखेला 24मध्ये मी त्यांना ते पत्र देऊन त्याच्याबरोबर आमच्या ग्रामस्थांबरोबर मीटिंग होऊन चर्चा होऊन त्यांच्या दालनामध्ये मी स्वतः त्यांना ते खाडाखोड झालेली बिलं, परत त्यांचं शासन परिपत्रक हे सर्व मी दिलं आणि त्यांना मी स्पष्ट सांगितलं की सदर अनियमितता झाली मान्य आहे. तुम्ही जो त्याच्यावरती अनियमिततेचा जो हा टाकला आहे, टपका ठेवला आहे किंवा त्यांच्याकडून वसुली करतात ते पण मान्य आहे, 5,77,000 असा काहीतरी. पण त्याच्यामध्ये झालेली संबंधित खाडाखोड झालेली बिलं वगैरे जी आहेत ते बोललो एक परिपत्रकानुसार फौजदारी गुन्हा त्यांच्यावरती क्रमप्राप्त आहे.
हे परिपत्रक सुद्धा सांगते, मी स्वतः सांगत नाही, त्याची तुम्ही पाहणी करा, वाचा आणि त्याप्रमाणे तुम्ही आम्हाला निर्णय द्या. ते आम्हाला त्यावेळी CEO कीर्तिकिरण पुजारी साहेब यांनी आम्हाला सांगितलं की मी सर्व याच्यावरती विचार करतो आणि सांगतो. पण त्याच्यानंतर काय शेवटीला एकदा पाठ फिरवली की परत अधिकारी बघत नाही अशी अवस्था झाली आणि त्या अवस्थेमध्येच परत आणखीन पुन्हा मला आरट्या टाकायला लागला. आरट्यातून मला परत माहिती प्राप्त पडली की संबंधित याच्यावरती अनियमितता झाली आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा नोंद करू शकत नाही असे प्रत्यक्ष कीर्तिकिरण पुजारी हे IAS अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी हे स्वतः सांगत आहेत. ह्यामागे आजपर्यंत BDO, पंचायत समितीमधील आणखीन किंवा जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागातील आणखीन लोक हे भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देतच होते करणाऱ्यांना, पण आज CEO रत्नागिरी जिल्हा परिषदचे ते सुद्धा त्यांना प्रोत्साहन देते हे मला स्पष्ट जाणवलं. त्याच्यानंतर मी विभागीय आयुक्त यांच्याकडे सुद्धा तक्रार केल्या, आस्थापना विभाग किंवा त्यावेळी राजेश देशमुख म्हणून साहेब होते आपले विभागीय आयुक्त, त्यांना सुद्धा मी त्याबाबत तक्रारी केल्यात, वारंवार तक्रारी करतो. पण एखाद्या कार्यालयामध्ये जर वारंवार एखादी तक्रार येत असेल तर वरिष्ठांनी पण त्याच्यावरती योग्य प्रकारे न्याय देणं गरजेचं आहे. कारण काय होतं की आज मी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं, आणखीन इतर कुठल्या विभागाला पत्र पाठवलं की ते संबंधित विभागाला पाठवतात. संबंधित विभाग काय करतं, परत ते येऊन फिरून परत ते याच्यावरती येते, जिल्हा परिषदवरती येते. जिल्हा परिषद परत काय सांगणार की आम्ही BDOला पाठवलं, BDO परत अहवाल चेंज करतो आणि परत त्याच्यामध्ये काहीतरी एखादा फक्त जावक क्रमांक चेंज करायचा, तारीख चेंज करायची आणि देऊन टाकायची परत. आहे तसाच अहवाल परत जो प्राप्त आता जो 24चा मी तुम्हाला अहवाल वाचून दाखवला तोच अहवाल सेम आला आहे. फक्त त्याच्यामध्ये दिले की ग्रामपंचायतीमधील सरपंच हे तात्कालीन आहेत, त्यांच्या आता ते इथे नसल्यामुळे आम्ही त्यांच्यावरती काही कारवाई करू शकत नाही. पण माझा विषय असा आहे की शासन ह्याच्यामध्ये जेव्हा एखाद्या कार्यालयामध्ये भ्रष्टाचार होतो तेव्हा सरपंच ग्रामसेवक असू दे, पण त्याच्यामध्ये सरपंचाला वरती जो गुन्हा नोंद होतो त्याच्यावरती शासन दरबारी म्हणजे शासनाकडे आमची परवानगी घेणं गरजेचं नाही आहे आम्हाला. ग्रामसेवक सरपंच हा आमचा माणूस आहे, त्याच्यावरती फौजदारी गुन्हा नोंद करणं हे आम्ही करू शकतो. पण तुम्ही तुमच्या अधिकाऱ्याला वाचवताय. आज जे ग्रामसेवक अधिकारी आहेत त्यांना तुम्ही वाचवताय किंवा इतर पंचायत समितीमधील जे अधिकारी आहेत त्यांना तुम्ही वाचवताय, हा इथं स्पष्ट स्पष्ट दिसतोय या गोष्टीबाबत. तर तुम्ही सरपंचाला काही करायचे, सरपंच फक्त हा गावामधला माणूस आहे, त्याच्यावरती फौजदारी गुन्हा नोंद करणे आम्ही बघू, तक्रारदार बघू किंवा आणखीन ग्रामस्थ बघून घेऊ आम्ही, पण त्याच्यावरती सुद्धा फौजदारी गुन्हा नोंद करणे हे तुमच्यासाठी तुमच्या परवानगीची आम्हाला गरज नाही, ते आम्ही करू शकतो. पण आज आम्हाला फक्त परवानगी ह्या गोष्टीची आहे की तुमचा जो अधिकारी चुकला आहे, जी खाडाखोड बिलं केली आहेत, आणखीन काय केलं, आणि हा असा एकच भ्रष्टाचार नाहीये, अजून असे बरेच भ्रष्टाचार त्यांच्या कारकिर्दीमध्ये झालेले आहेत. उदाहरणार्थ कोरोना काळात त्यांनी स्वतः 31,500चे काहीतरी साधारण त्यांनी कार्यक्रम केले हळदी कुंकू राबवलेल्याचा एक उदाहरण सांगतो तुम्हाला. अजून असे भरपूर आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे कोरोना काळात लॉकडाऊन असून सुद्धा, प्रतिबंधक एरिया असून सुद्धा त्यावेळी जर मला ग्रामपंचायतीच्या एरियामध्ये हे होते हळदी कुंकू कार्यक्रम होतो, तो एक काय आहे विषय, काय त्याच्यामध्ये की हळदी कुंकू कार्यक्रम हा त्यावेळी लॉकडाऊन असताना कसा झाला, काय झाला ह्याबाबत सुद्धा आहे. आणि याबाबत सुद्धा मी तक्रार COना केली होती, पण COने ती पण मनावर घेतली नाही, कारण आमचा माणूस वाचला पाहिजे, बस एवढाच विषय आमचा, बाकी काही नाही. संबंधित आता मी 5 मेमध्ये CO रत्नागिरी आणि संबंधित 27 विभाग यांना मी पत्र पाठवले आहेत उपोषणाबद्दल. विभागीय आयुक्तांच्या घरी विभागीय आयुक्त यांच्या दालनाच्या बाहेर मी आमरण उपोषणाला बसतोय म्हणून. पण काही कारणास्तव जरा माझे घरगुती प्रॉब्लेम असल्यामुळे मी ते उपोषणाला हे केले, स्थगिती दिली आणि काही दिवसांनी मी ते परत चालू करेन. हे श्रीमयी वैदेही रानडे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी, 5/5/2025चं पत्र आहे, हे पत्र आहे. आणि हे त्यांना मी मेल साधारण त्यांच्या 10/5 म्हणजे आता हा महिना झाला 10 तारखेला पत्र पाठवलं आहे आणि त्याच्यावर परत उपोषण व तात्काळ कारवाईसाठी असं दिलेलं आहे. पण त्याच्यावरती सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांनी किंवा कुठल्याही व्यक्तींनी अधिकाऱ्यांनी त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं अजूनपर्यंत मला उत्तर दिलेलं नाही, 1 महिना होऊन सुद्धा. म्हणजे तुम्ही उपोषण करा, मरा, आम्हाला त्याच्याशी काही लेणं देणं नाही आहे, हा विषय तिथे ठरतोय. संबंधित 27 विभाग आहेत, त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब आहेत, अजित पवार साहेब आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत, गुलाबराव पाटील साहेब आहेत, योगेश कदम साहेब आहेत, विजय सूर्यवंशी साहेब आहेत, उदय सामंत साहेब आहेत, आमचे आमदार पालकमंत्री, ग्रामविकास पंचायतराज विभाग, प्रधान सचिव ग्रामविकास पंचायत MN देवेंद्र सिंग, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी जिल्हा दंडाधिकारी कार्यालय, जिल्हा पाणी स्वच्छता मिशन कक्ष अधिकारी राज्य पाणी जे जायकर म्हणून कक्ष अधिकारी आहेत, त्यांनी पण वारंवार, आणि विभाग आयुक्त राजेश देशमुख यांनी पण वारंवार जिल्हा परिषद COना चौकशीसाठी आदेश दिले होते की तात्कालिक तिथे वस्तुस्थिती काय आहे ते आम्हाला कळवा. पण अद्याप त्यांना वस्तुस्थिती तिथली काही कळवलेली नाही आहे.
रत्नागिरी पोलीस ठाणे आहे, मानपाडा पोलीस ठाणे आहे, कक्ष अधिकारी गृह विभाग मंत्रालय आहे, जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभाग आहे, विभाग आयुक्त कोकण विभाग आस्थापनामध्ये दिलेले आहे, ग्रामीण विकास यंत्रणामध्ये दिले आहे, राज्यपाल यांच्या इथे दिलेलं आहे, संपादक वृत्तवाहिनी यांना सर्वांना दिलंच आहे, जयगड पोलीस ठाण्याला दिलं आहे. परत पंचायत समिती कारंजा, जिथे आज आमचे पंचायत समितीला जे आडे म्हणून आहेत ग्रामसेवक, त्यांच्या पण मी कार्यालयाला पंचायत समितीला बिडवणं आणि वैभव वाघमारे जे तिथे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्यांना सुद्धा हे पत्र मी तिथे दिलं आहे की संबंधित यांच्यावरती योग्य ती कारवाई करा, नाहीतर मी उपोषणाला बसते. पण संबंधित 27 विभागांमध्ये फक्त 1-2 फक्त पत्रव्यवहार केला आहे, त्या व्यतिरिक्त इतर कोणीही पत्रव्यवहार याबाबत केलेला नाही आहे. म्हणजे आम्ही खरोखर भ्रष्टाचारवाल्यांना करणाऱ्यांना प्रोत्साहन देतो हे सुद्धा इथे वरिष्ठांकडून सिद्ध होते. परत मी माझं एक हमीपत्र पण यांना लिहून दिलं आहे, प्लस नोटरीवरती करून. नोटरीवरती त्यांना हमीपत्र एक लिहून दिलं आहे, कारण साध्या पत्राला लोक अधिकारी जात देत नाहीत, साध्या पत्राला हमीपत्र संमतीपत्र मानत नाहीत. म्हणून मी 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती माझं स्वतःचं संमतीपत्र मी करून दिलं आहे. त्या संमतीपत्राला सुद्धा जमाना करून नोटरी केलेला आणि हे केलेलं याला जमाना मानत नसतील तर भ्रष्टाचार करणाऱ्यांचे हात आणखीन वरती होणार. याच्यामध्ये सामान्य नागरिक भरकटला जातो, योजनेमध्ये घेणारे लाभार्थी लोकही भरकटले जातात आणि भ्रष्टाचार हा वरती येत जातोय. संबंधित ह्याचं 5/5/2025च्या पत्रानुसार मला आताचे जे नवीन गट विकास अधिकारी आले आहेत, पहिले श्री JP जाधव होते, त्यांनी तो सर्व भ्रामक अहवाल, साधारण सुरुवातीला भ्रामक अहवाल त्यांनी स्वतः बनवलेला आहे आणि तो अहवाल भ्रामक आहे ह्याची जाणीव हे मी आपले उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाईंनी सुद्धा दिली की त्यांना समज झाला JP जाधव गट विकास अधिकारी उच्च श्रेणी 1 मधले, आणि त्यांच्याकडून तात्काळ पुन्हा नवीन हे करा. म्हणजे जे आता मी माझ्या पद्धतीने मी त्यांना बिलांबाबत सांगितलं, खाडाखोड बिलं आढळली, सरपंच, ग्रामसेवक, सदस्य आणि इतर यांच्या नावावरती मला शौचालयाचा लाभ दिसण्यात आला. परत तिथे कोणाचे लोकेशन बिलं नाही आहेत, म्हणजे लोकेशन फोटो जो असतो तो नाही आहे तिथे ग्रामपंचायतीकडे अवेलेबल, हे सगळं दिलं होतं. त्या अहवालामध्ये JP जाधव यांनी लिखाण करणं गरजेचं होतं, पण त्याने ते जाणून बुजून केलं नाही, कारण त्यांना तो भ्रष्टाचारी माणसांना प्रोत्साहन द्यायचं होतं. आणि हा काय एकच त्यांच्याकडे असा विषय नसेल की अजून पण काही विषय असू शकतात त्यांच्याकडे, पण आपल्या विषयाबद्दल आपण जाणून घेऊया याबाबत. मग त्यांनी त्या पद्धतीने ते जो अहवालामध्ये जो व्यवस्थित अहवाल बनवून दिला असता आज त्याच्यावरती मला 3 वर्ष पाठपुरावा करण्याची गरज नव्हती किंवा मला मानसिक त्रास पण होण्याची गरज नव्हती त्याच्याबाबत. पण त्यांनी तो चुकून केला असेल किंवा त्यांनी जाणून बुजून केला असेल हे त्यांना माहिती. त्याच्यानंतर आता नवीन जे आलेले चेतन शेळके म्हणून उच्च श्रेणीमध्ये ते काही प्रभारी म्हणून आहेत आता ते JP जाधवच्या नंतरचे, त्यांनी सुद्धा त्या 5/5/2025च्या पत्रानुसार मला त्यांनी सगळं सांगितलं की आम्ही त्यांच्याकडे कारवाईसाठी म्हणजे जे वाशिमला हे गेलेत आडे गेलेत ग्रामसेवक, त्यांच्याकडून आम्ही 15,000 रुपये 25,000 रुपये दर महिन्याला आपण आपल्या ग्रामपंचायतीमध्ये जमा करतोय. त्यामुळे त्यांच्यावरती आम्ही कुठलाही कारवाई बाकीची करू शकत नाही असा विषय टाकून त्यांनी पण मला एक पत्र दिलं आणि त्याच्यावर लिहिलं शेवटी की उपोषण तुम्ही मागे घ्या आणि या व्यतिरिक्त तुम्ही जर उपोषण केलं तर त्याला जिम्मेदार तुम्ही. जर प्रत्येक वेळी जर मला उपोषण करून जर जिम्मेदार तुम्ही करत असाल तर तुमची तरी सुद्धा स्वतःची जिम्मेदारी काय आहे हे तुम्ही पहिलं जाणून घ्या शेळके साहेब. कारण गट विकास अधिकाऱ्यांनी ज्या चुका केल्या JP जाधव साहेबांनी किंवा आणखी इतर करतायत ते तुमच्याकडून तरी अपेक्षित नव्हतं. तर जे मला ह्या गोष्टी तुमच्याकडून अपेक्षित होत्या की आज तरी मला ह्या याच्यामध्ये जे साहेब आले शेळके साहेब ते तरी अहवाल मला व्यवस्थित बनवून देतील. कारण त्यांना पण मी परवा 5/5/2025च्या तक्रारीमध्ये माझे स्वतः सर्व ते पेपर खाडाखोड झालेली बिलं किंवा आणखीन काही योजनेची बिलं वगैरे सगळी संबंधित त्यावेळी मी ते त्यांना पुन्हा दाखवले आहेत. पण तरी पण सुद्धा त्यांनी तो भ्रामक अहवाल त्यांनी सुद्धा स्वतः बनवला आहे. म्हणजे याच्या पाठी भ्रष्टाचारीचा किती मोठा हात आहे या अधिकाऱ्यांच्या वरती आणि भ्रष्टाचारींना वाचवणारे मोठे अधिकारी हे कोणाच्या दबावाखाली काय काम करत असतील किंवा भ्रष्टाचारांनाच सांगून तिथे काम करत असतील हे काय सांगू शकत नाही मी. त्यामुळे त्यांची नार्को टेस्ट करणं आता गरजेचं आहे नाईलाजाने तरी, त्याच्यावरून तरी काहीतरी उलगडा होऊ शकतो ह्याबाबत. तरी संबंधित मोदी सरकार देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत साहेब यांना पण मी वारंवार सगळ्यांना 36 महिने आम्ही पत्रव्यवहार करतो. यामध्ये संबंधित मी बिलं वगैरे सगळी दिलेली त्यांना सुद्धा दिलेली बिलं सगळ्या गोष्टी ज्या प्रत्येक विभागाला देतो त्याच त्यांना मी सेम देतो. त्याच्यामध्ये एक पेपर मागे पुढे नाही पाहिजे. तर 36 महिन्यामधले सगळे पेपर तुम्ही चाळा, त्यामध्ये बघा प्रत्येक अधिकाऱ्याच्या फॉलोअपप्रमाणे आणि माझ्या हिसाबाप्रमाणे मी जे काम करतो ते मला तरी 100% योग्य वाटलं. पण तुमच्याकडून जी होणारी कामं तुमच्या अधिकाऱ्याकडून होणारी कामं ही चुकीची होत आहेत एवढं नक्की आहे. त्यामुळे मी पालकमंत्री साहेबांना, आमदार साहेबांना आणि मुख्यमंत्री साहेबांना ह्यांना एक विनंती करतो आहे की ह्या गोष्टीवरती तात्काळ काहीतरी योग्य ती कारवाई करा
जेणेकरून याच्यापुढे आमच्या ग्रामपंचायतीमध्ये किंवा इतर गावातील ग्रामपंचायतीमध्ये कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार ग्रामसेवक किंवा सरपंच करू शकत नाहीत. त्यामधून फक्त आम्हाला ज्या येणाऱ्या तुमच्या योजनावरून केंद्र सरकार राज्य सरकारच्या ह्या तुम्ही आणलेल्या आमच्यासाठी योजना ह्या प्रत्येक गरीब गरजू आणि गरीब लोकांना मिळाव्यात हीच आमची इच्छा आहे. माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा एक प्रोत्साहन त्यावेळी दिलं होतं 2014 मध्ये जेव्हा त्यांचं सरकार आलं त्यावेळी पण त्यांनी भ्रष्टाचाराबाबत काय काय गोष्टी केल्या होत्या. म्हणजे घोषवाक्य जे असतात चांगली त्याबाबत त्यांनी मांडले होते. पण त्या घोषवाक्याला वाचून फक्त समाधान वाटतं एवढाच विषय आहे. आणि फडणवीस साहेबांनी पण त्यावेळी 2014 मध्ये शपथ घेतली त्यावेळी पण त्यांनी एक चांगलं घोषवाक्य काय काय सांगितलेले आहेत. ती पण घोषवाक्य हे फक्त कागदावरतीच आणि सांगण्यापुरतीच आहेत. भ्रष्टाचार करणाऱ्याला माफ नाही, आम्ही त्यावर कठोर कारवाई करू. मंत्रालय ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा परिषदपर्यंत कारवाईचे संकेत दिलेले आहेत. त्यावेळी देवेंद्र फडणवीस साहेबांनी घोषवाक्य काय, भ्रष्टाचार करणाऱ्यांना माफी नाही, आम्ही त्यावर कठोर कारवाई करू. मग आज मला 3 वर्ष का ह्याच्यासाठी मला 3 वर्ष आज का झगडत राहावं लागत आहे. देवेंद्र फडणवीस साहेब माननीय मुख्यमंत्री, आज ह्याबाबत एक मला तुम्ही फक्त या गोष्टीबाबत सांगा, हे जे तुमच्या घोषवाक्याबाबत जे तुम्ही वाक्य केलं आहे त्यामध्ये आम्हाला आजपर्यंत का नाही त्याबाबत मला ही भेटली न्याय भेटला आहे किंवा आमच्या गावाला न्याय भेटला आहे तो पण तिथे दिसत नाहीये. भ्रष्टाचार रोखण्यासाठी जनतेला समज देण्यासाठी काय तो विषय. देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा मी मध्यंतरी एक साधारण 4 का 5 महिन्यापूर्वी मी मुलाखत कक्षामध्ये माझा एक त्यांचा अर्ज आहे. मला सुद्धा तुमच्याशी गाठभेट करण्यासाठी किंवा चर्चा करण्यासाठी मला तुमच्याकडे यायचे म्हणून. पण त्यांनी संबंधित विभागाने तो मंत्रालयामधून त्यांनी तो कक्षाधिकाऱ्यामध्ये पाठवला. मुलाखत कक्ष अधिकारी असतात त्यांच्याकडे. पण आज तो मुलाखत कक्ष कार्यालयामध्ये माझा हा मेल आणि माझी जी मुलाखत किंवा माझा जे तुमच्यासाठी येऊन चर्चा करण्यासाठी जे मला दिलेले पत्र किंवा आणखीन जे काय आहे पत्रव्यवहार ते आजपर्यंत 4 महिने झाले. मला आजपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून कुठल्याही पीएचा किंवा आणखीन कुठल्या मुख्यमंत्री साहेबांच्या कार्यालयामधील अधिकारी किंवा स्वतः मुख्यमंत्री साहेब यांच्याकडून मला अजूनपर्यंत त्याबाबत कुठलाही पत्रव्यवहार झालेला नाहीये की तुमचा संबंधित मेल आला आहे, तुमचा मुलाखत कक्षामध्ये जो मेल आहे त्याच्यासाठी तुम्हाला साहेबांनी किंवा इतर अधिकाऱ्यांनी बोलवलं आहे तुम्ही या. तर आज तो पण मेल साधारण 4 महिने का 5 महिने तो तिथं पडून आहे. जे सामान्य नागरिकांना भेटणं हे मुख्यमंत्र्यांचं सुद्धा काम आहे. त्यांच्या उणीव जाणीव किंवा त्यांच्या तक्रारी ज्या काय आहेत त्यासुद्धा त्यांनी वारंवार त्याच्यावरती दखल घेणं सुद्धा गरजेचं आहे. आज एक साधारण तुम्हाला आरटीआय कार्यकर्ता आणि पत्रकार सांगत आहे की माझ्या जीवाला धोका आहे, माझ्या जीवाला मला असा त्रास होतोय, मला मानसिक त्रास होतोय, हे मी लेखी स्वरूपात देतो आणि तो माझा अर्ज हा तुमचा मुलाखत कक्षामध्ये जाऊन पडलेला आहे 4 महिने. पण अजूनपर्यंत मला तिथून तुमच्याकडून सुद्धा न्याय मिळत नसेल तर आम्ही आता जायचं कुठे ह्याबाबत तरी माझं संबंधित अधिकारी मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब आणि आपले पालकमंत्री आमदार साहेब ह्यांना एक विनंती आहे की आमचा कुठल्याही गोष्टीवरती राग नाहीये. जर आपण म्हणत असतो की ग्रामीण भागात कसं होतं की कोण कोणाचा तरी राग काढतो आणि भ्रष्टाचार वरती काढतो असा विषय माझा कुठेच नाही. माझा विषय एवढाच आहे की येणाऱ्या ज्या योजना आहेत त्या ग्रामपंचायती स्तरावरती असो, जिल्हा परिषदेच्या असो किंवा पंचायत समिती असो किंवा केंद्र सरकारच्या कुठून येतात योजना आहेत त्या योजना आमच्या गरीब गरजू लोकांपर्यंत जाऊ देत. हे आधीमध्ये पोट भरणारे जे लोक आहेत, अधिकारी आहेत, त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करा हे त्याच्यापासून फक्त माझं उद्दिष्ट आहे. मला कुठलाही सरपंच किंवा कुठल्याही ग्रामसेवकावरती किंवा आणखीन कुठल्याही मी जे माझे कामं करतोय त्याच्यावरती माझा कुठलाही असा उद्देश नाहीये की त्यांनी माझ्यासाठी काहीतरी केलं किंवा मला काहीतरी दिलं नाही म्हणून मी त्याचा राग काढतो असा विषय माझा आजपर्यंत झाला नाही, याच्या पुढे होणार पण नाही. माझं फक्त एकच वाक्य आहे की आम्हाला न्याय मिळणं गरजेचं आहे. आमच्या गरीब गरजू लोकांना न्याय मिळणं गरजेचं आहे. आमच्या गरीब गरजू लोकांपर्यंत तुमच्या येणाऱ्या योजना ह्या तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आज आमची वाटत ग्रामपंचायतीमध्ये जर तुम्ही आलात आणि तुम्ही जर तिथे सगळ्या गोष्टी बघितल्या तर तुम्हाला एकही गोष्ट किंवा तिथला अभिलेख हा तुम्हाला 100% तिथे भेटणार नाही वेळेत किंवा जागेत आणि टायमिंगवरती. आज मी स्वतः त्याची बघितलेले त्या गोष्टी सगळ्या. एखादा पेपर मागितला तर आज थांबतो, तोंड करतो, 1 महिना जातो, चालेल. पण आज ग्रामसेवकाला 4-5 किंवा 3-4 चार्ज दिले असेल त्याला वेळ भेटत नाही तरी पण आम्ही मान्य करतो. चला 2 दिवस सांगितलं आम्ही 8 दिवस थांबतोय. पण तरी सुद्धा जर महिनाभर जर म्हणा आम्ही आरटीआय टाकून किंवा कुठली साधी माहिती मागून जर म्हणा आम्हाला मिळत नसेल तर मग हे भ्रष्टाचार लपवण्याची एक जागाच झाली. थोडक्यात असा झाला विषय. आजकाल काही गावातल्या ग्रामपंचायती अशा झाल्या आहेत की जे ग्रामपंचायतीमध्ये हा थोडक्यात उदाहरण शौचालय घोटाळाच पकडा, हा एक कमाईचा धंदा झालेला आहे ग्रामपंचायत आहे म्हणून. जो तो उठतो, सरपंच होतो, स्वतःचं भलं करतो, मित्र परिवाराचं भलं करतो आणि 4-5 वर्षांनी बाजूला होतो. तिथे गावातल्या लोकांना जो काय भेटणार आहेत योजनामधील लाभ तो शक्यता भेटणं कमी होतो. मग त्यांना कुठेतरी पेपरमध्ये आडेबाजी करा किंवा काय करा किंवा आणखीन कुठे करा, मग त्यांना थांबवून ठेवा.
काही ठिकाणी घरकुलमध्ये पण अशा घटना घडलेल्या आहेत की त्यांच्याकडून पहिले पैसे घेतल्याशिवाय त्यांना घरकुल मंजूर केलेले नाहीत, अशा पण घटना आहेत काही ठिकाणी. शौचालयाचं पण सेम तेच आहे. म्हणजे ज्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या लोकांसाठी भेटणं गरजेचं आहे त्या आजपर्यंत आमच्या गावातल्या ग्रामस्थांना किंवा इतर ग्रामस्थांना मिळतात की नाही मिळतात, इकडे पण एक वरिष्ठ म्हणून आपण